सोलापूर शहरात गेल्या काही वर्षांमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली। इथं अनेक शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, मोठी हॉस्पिटल्स आणि बाजारपेठ आहेत। मात्र शहरात बस सेवा अगदी तुरळक प्रमाणात आहे। सध्या नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे। बस नसल्यामुळे शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पायी किंवा सायकलनं जावं लागतं। खासगी रिक्षा चालक प्रवाशांकडून अवाजवी भाडं वसूल करतात। रोज कामावर जाणाऱ्या नागरिकांना वेळेत पोहोचणं कठीण होतं। रिक्षाच्या प्रवासाचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागतो। 70% रिक्षाचा प्रवास हा मुलींना आणि महिलांना एकाकीपणे करावा लागतो। त्यामुळं त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवतो। तसंच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी रिक्षा चालक बसवतात। त्यामुळं रिक्षा पलटी होऊन अपघाताच्या घटना देखील घडतात। शहरातील सिटी बस सेवा सुरू करावी म्हणून अनेक वेळा निवेदनं दिली। त्यानुसार ग्वाहीही देण्यात आली होती की जानेवारी महिन्यात ई बसेस सुरू होतील। परंतु आता जून महिना अर्धा संपला, 6 महिने उलटून गेले, तरीही सिटी बस सेवा सुरू झाल्या नाहीत। जर सिटी बस सुरू झाल्या नाहीत तर नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि किफायतशीर होणं अवघड होऊन बसेल। यासाठी या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन शहरात सर्वच ठिकाणी लवकरात लवकर सिटी बस सेवा सुरू करावी, अन्यथा लोकशाहीच्या माध्यमातून जन आंदोलन छेडावं लागेल, असा इशारा अभिनव सामाजिक संस्थेच्या मिनल रविकिरण दास यांच्या वतीनं देण्यात आला। नाही कुणाच्या बापाची या प्रशासनाचे पालिका प्रशासनाचे करायचे काय? जागे व्हा अधिकारांनो, जागे व्हा अधिकारांनो, जागे व्हा। सोलापूर शहरात बस चालू झालीच पाहिजे। सोलापूर शहरात सिटी बस चालू झालीच पाहिजे। आज अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने पूनम गेट जिल्हा परिषद या ठिकाणी आम्ही सिटी बस संदर्भात आंदोलन केलेलं आहे। या अगोदर देखील आम्ही शहरातली सिटी बस सेवा सुरू व्हावी यासाठी आंदोलन केले। त्यावेळेस आम्हाला महानगरपालिका प्रशासनाने आश्वासन दिले होते की जानेवारी महिन्यात 100 ई बसेस प्रधानमंत्री योजनेअंतर्गत मंजूर झालेले आहेत आणि साधारणतः 30 बसेस या जानेवारी महिन्यापासून सोलापूर शहरात धावतील। परंतु अद्यापही 6 महिने उलटून गेले, सिटी बस सेवा सोलापुरातली सुरू झालेली नाही आहे। यासाठी प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि प्रशासनाला आणखीन एकदा अंतिम आम्ही विनंती करणार आहोत की सोलापूर शहरातली सिटी बस सेवा ही सुरू करावी। कारण सोलापूर शहर हे यंत्रमाग कामगारांचं शहर आहे। कारखान्यामध्ये इथले कामगार जे जात येत असतात त्यांना जायला यायला त्रास होतो सिटी बस नसल्यामुळे, आणि सिटी बस बंद असल्यामुळे रिक्षावाले जे आहे ते मनमानी कारभार करत आहात। जवळपास तिप्पट ते चौपट भाडं रिक्षावाले लुटत आहेत लोकांना। त्यामुळे लोकांची हाल व्हायला लागली। आता शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत, विद्यार्थी शाळा कॉलेजला जातात, परंतु त्यांना सिटी बस बंद असल्यामुळे विनाकारण जास्त पैसे खर्चावे लागतात। महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रिक्षामध्ये महिला किंवा मुलींनी एकटेपणामध्ये प्रवास करत असताना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होते। अशा अनेक समस्या ह्या सोलापूर शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करताना भेडसावत आहेत। परंतु महानगरपालिका प्रशासन हे झोपलेलं आहे, फक्त आश्वासनांचं गाजर आम्हाला देत आहे। सर्व प्रकारचे टॅक्सेस ह्या महापालिका प्रशासनाकडून लुटले जात आहेत आणि नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जात आहेत। या सर्वांच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही अभिनव संस्थेच्या माध्यमातून आंदोलन केलेलं आहे।